कवळ्या अशा हिरव्या मुगाच्या शेंगाची आपण इथे भाजी करणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये स्वागत आहे। इथे बघू शकतात मस्तपैकी इथे मुगाच्या कवळ्या शेंगा आहेत। आता बाजारामध्ये या शेंगा अवेलेबल आहेत। म्हटलं चला ह्याची पटकन अशी चटपटीत भाजी करणार आहोत। तर ह्या शेंगा मी सोलून घेणार आहे। ज्या कवळ्या शेंगा आहेत ना त्या फक्त हाताने अशाच प्रकारे तोडून घ्यायच्या आहे आणि ह्या इझिली सोलल्या पण जातात। तुम्ही इथे बघू शकतात इथे मी आता ह्या शेंगा सोलून घेतल्या आहे। याची तुम्ही कचोरी बनवू शकतात किंवा याची पातळ भाजी पण छान लागते। तर आपण आता इथे फक्त याची कोरडी अशी भाजी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आता कढईत तेल गरम केलं होतं, त्यात टाकणार आहे राई आणि जिरं। राई आणि जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त खमंग अशी फोडणी बसली पाहिजे, त्यामुळे तेल छान गरम करूनच मग त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी मोहरी आपली तडतडली आहे। आता त्यामध्ये मी टाकत आहे जिरं। जिरं फ्राय झालं का बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आहे किंवा तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा वापरू शकतात। जशी आपली मुगाची कोरडी उसळ रेडी होते ना त्याच प्रकारे ही भाजी रेडी होते, खाण्यासाठी टेस्टी पण आणि शिजायलाही फारसा वेळ लागत नाही। हार्डली 8 ते 9 मिनिटांमध्ये छान भाजी रेडी होते। त्यात टाकत आहे 2 मोठे बारीक चिरलेले कांदे। आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। कांदे चांगले फ्राय झाले की आम्ही टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो सुद्धा आपण इथे चांगला शिजवून घेतला आहे। तुम्ही इथे बघू शकता। त्यात टाकणार आहे सुखे मसाले। तर ह्यात जाईल लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना जिरा पावडर, हळदी। तुमच्या घरात जे पण सुके मसाले तुम्ही वापरतात ते तुम्ही इथे ॲड करू शकतात। थोडंसं पाणी आणि इथे आता हे वाटण छान रेडी करून घ्यायचं आहे। मसाल्याचं वाटण चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे आपल्या चवीच्या मुगाच्या शेंगा आणि आता व्यवस्थित आपण शिजून घेणार आहोत। एक 5 ते 7 मिनिटं लागतात। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले मूग छान शिजून रेडी होतात। आता थोडंसं पाणी टाकणार आहे, झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर हे चांगलं शिजून घेऊयात। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। वाफेवर एक 7 ते 8 मिनिटं छान मूग इथे शिजून घेतले आहेत। त्यात टाकत आहे शेंगदाण्याचा कूट, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे परफेक्ट अशी भाजी रेडी झाली आहे। तुम्ही सकाळी झटपट मुलांना टिफिनला ही भाजी बनवून देऊ शकतात। पोळीबरोबर, पराठ्याबरोबर किंवा भाताबरोबर पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता। तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणतेही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।